हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHTT आणि CTT जे आहे त्यांच्यामधला डिफरन्स काय असणार आहे, क्वालिफिकेशन कोणतं असतं, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सब्जेक्ट काय काय असतात, MHTT कुठे चालते, CTET कुठे चालते, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघूया MHTTचा लॉंग फॉर्म काय आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्र टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय आहे. MHTT इथे BTET असेल म्हणजे बिहार TET किंवा मग HTET असेल म्हणजे हरियाणा TET, ठीक आहे. आणि CTET म्हणजे काय असणार आहे, सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, केंद्र शासित किंवा मग केंद्र शासनाचं जे असणार आहे, केंद्रा थ्रू ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते. तर ही एक्झाम जी आहे MHTT MSc पुणे जे आहे, MSc पुणे आपण त्याला म्हणतो, ती कंडक्ट करते. कुठे असणार आहे, व्हॅलिड इन स्टेट लेवल ओनली, ठीक आहे. म्हणजे तुमचं जे काही महाराष्ट्र असेल, बिहार असेल, UP असेल, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला स्टेट लेवलला MHTT एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते किंवा मग ती व्हॅलिड असणार आहे, ठीक आहे. CTET एक्झाम जी आहे ती CBSE बोर्ड कंडक्ट करतं, व्हॅलिड इन ऑल ओव्हर इंडिया. तुम्हाला CTET एक्झाम जर तुम्ही पास असाल तर तुम्हाला टेम्पररी जॉब जो आहे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही टेम्पररी जॉब करू शकतात. तसं MHTT तुम्ही पास असाल तर तुम्हाला स्टेट लेवलसाठी तुम्ही टेम्पररी जॉब करू शकता, ठीक आहे, किंवा परमनंटसुद्धा होऊ शकतात. जेव्हा तुम्ही ZPच्या किंवा मग ज्या काही शाळा असतील त्याचे अंडर जे एक्झाम असतील त्या एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर. क्वालिफिकेशन काय आहे बघूया. तुमचं जे काही प्रायमरी लेवल आहे, 1 ते 5वी जी प्रायमरी लेवल असते त्याच्यासाठी शिकवण्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कोणत्याही सब्जेक्टमध्ये कंपल्सरी आहे. त्यासोबत तुम्हाला DED आणि BEd पास तुम्ही असायला हवे. 50% सोबत तुमचं DED किंवा BEd पास असायला हवं. इकडे क्वालिफिकेशन काय असणार आहे, CTETसाठी सेम असणार आहे. 1 ते 5वीपर्यंतचं जे काही क्लास असणार आहे त्यांच्यासोबत बॅचलर डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट, कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुमची बॅचलर डिग्री सोबत BEd आणि DED 50% मार्क्ससोबत कंप्लीट असायला हवं. आणि इकडे काय असणार आहे, पेपर 2साठी जो काही तुमचा क्लास 6 to 8 आहे, 6वी ते 8वीपर्यंतचे जे अप्पर लेवलचे किंवा अप्पर प्रायमरीचे जे क्लासेस असतात त्यांच्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री आणि सेम प्रोसेस असणार आहे. 50% मार्क्ससोबत BEd आणि DED तुमचं कंपल्सरी आहे. आणि इकडे सुद्धा तुम्हाला काय असणार आहे, सेम सगळं असणार आहे. कुठे हा पेपर 1 आहे आणि हा पेपर 2 आहे, ठीक आहे. तर डॉक्युमेंट्स कोणते कोणते असायला हवे आता, किंवा मग तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते अटॅच करायचे आहे ते इथे बघूया. पहिला म्हणजे काय की तुमचं बॅचलर डिग्री सर्टिफिकेट, तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये बॅचलर केलेलं आहे त्याचमध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. TET लेवलसाठी किंवा TETच्या पेपरसाठी इकडे सुद्धा तुम्हाला सेम बॅचलर डिग्री सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे CTET लेवलसाठी. नंतर असणार आहे तुमचं BEd DED किंवा मग MAd जे आहे त्याचं सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. इकडे सुद्धा तुम्हाला BEd DED जे तुमचं क्वालिफिकेशन असेल त्याचं सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे मार्कशीट असतील, मार्कशीटमध्ये कोणते कोणते तुमचे BEdचे, बॅचलर डिग्रीचे 12th आणि 10thचे जे काही मार्कशीट असतील ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणार आहे, आधार कार्ड असणार आहे. इकडे सुद्धा तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असणार आहे तर ते बघूया आपण. एज लिमिट 35 इयर्स, बरोबर. तुमचं एज लिमिट जे आहे तर 35 वर्षापर्यंत तुम्ही TETची जी एक्झाम आहे ती देऊ शकतात. आणि रिलॅक्सेबल फॉर रिझर्व कॅटेगरी, रिझर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला रिलॅक्सेबल असतील 2-3 इयर काय असेल ते असणार आहे. आणि इथे काय असणार आहे, महाराष्ट्र स्टेटसाठी तुम्हाला डोमासाईल देणंसुद्धा गरजेचं आहे. तर इकडे काय असणार आहे, CTETमध्ये एज लिमिट जे आहे तिथे कोणतंही एज लिमिट तुम्हाला नाही आहे. कधीही तुम्ही केव्हाही तुम्ही CTETची एक्झाम जी आहे ती कोणत्याही एजला देऊ शकतात. नॅशनॅलिटी इंडियन जे आहे, नॅशनॅलिटी म्हणजे काय की आपलं जे काय तुम्ही तुमचा नॅशनॅलिटीचा जो काय फॉर्म असतो तो तुम्हाला तिथे अटॅच करायचा आहे. एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, पेपर 1साठी तुमचं जे काय क्लास 1 to 5 आहे त्याच्यासाठी 150 MCQ क्वेश्चन असणार आहे. आणि पेपर 2साठी सुद्धा तुम्हाला 150 MCQ क्वेश्चन असणार आहे. 150 मार्क्ससाठी 150 MCQ. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, तरीही तुम्हाला सांगून देते, मी तुम्हाला डिफरन्स सांगते आहे, बरोबर. नंतर इकडे सुद्धा सेम असणार आहे, क्लास 1 to 5साठी 150 MCQ आणि क्लास 6 to 8साठी 150 MCQ. नंतर बुक्स कोणते रेफर करायचे आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे काय की MHTTसाठी आणि CTETसाठी तुम्हाला कॉमन बुक्स जे आहे ते तुम्हाला मी काही खाली दिलेले आहे. तर MHTTमध्ये तुम्हाला अरियंत पब्लिकेशन आहे, मॅथ्ससाठी यूज करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जे काही सॉल्व क्वेश्चन पेपर आहे त्यासुद्धा मिळतात. नंतर आहे की
आपलं उपकार प्रकाशन जे आहे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये तयार केलेलं आहे. MHTET काय असते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणते कोणते बुक्स तुम्ही प्रेफर करू शकतात. त्याच्यानंतर आहे विद्या प्रकाशन, तर बेस्ट बुक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व जे काही प्रश्नसंच जो आहे तो दिलेला असणार आहे. इकडे सीटेटसाठी कोणते असणार आहे, आर्यन पब्लिकेशन आहे, नंतर उपकार पब्लिकेशन आणि विद्या प्रकाशन सेम असणार आहे. बुक्सचं कोणताही डिफरन्स नसणार आहे. फक्त स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलचे जे काही क्वेश्चन आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचे. सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे कोणते कोणते असणार आहे ते तुम्हाला मी खाली सांगते. स्कूल काय काय आहे, जे काही MHTET आहे त्यासाठी तुम्हाला ZP स्कूल असतील किंवा स्टेट लेवलच्या ज्या काही स्कूल असतील त्या तुम्हाला काय करायचे आहे, तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. नंतर तुम्हाला CTT जी आहे त्यासाठी ठिकाणी तुम्हाला ज्या काही गव्हर्नमेंटच्या सोबत किंवा गव्हर्नमेंटच्या खाली ज्या काही स्कूल येतात, जसं की केंद्रीय विद्यालय असेल, नवोदय विद्यालय असेल, तिथे तुम्हाला टेम्पररी जॉब जो आहे तो मिळू शकतो. नंतर कॉमन बुक्स मी तुम्हाला इथे दिलेले आहे MHTET आणि CTETसाठी. तर ते कोणतं आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीसाठी तुम्हाला SK मंगलचं बुक आहे. लँग्वेज जी आहे, लँग्वेज पॅडागॉजी, भाषाची जी काही पॅडागॉजी असते, हिंदी, इंग्लिश, मराठी जी कोणती भाषा असेल त्याच्यासाठी तुम्हाला DK गोयलचं बुक आहे. व्यवस्थित आहे, प्रेफरन्स तुम्हाला चांगले बुक असणार आहे. मॅथमॅटिक्ससाठी RS अग्रवाल बेस्ट आहे, सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे. सायन्ससाठी काय असणार आहे, HC वर्माचं बुक आहे बेस्ट. आणि सोशल सायन्स जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला MS चतुर्वेदीचं बुक जे आहे ते तुम्ही प्रेफर करू शकतात. अजून एक मेन पॉईंट म्हणजे काय की दोन्ही ज्या काही एक्झाम असणार आहे, MHTET असेल बरोबर किंवा मग CTET असेल, दोघांसाठीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, दोघांसाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पॉझिटिव्ह मार्किंग आहे. 150 क्वेश्चन असणार आहे. 150 मार्क्ससाठी तुम्हाला जवळपास 82 मार्क्सचे आहे ते पासिंगसाठी गरजेचे असणार आहे. म्हणजे काय की जवळपास रिझर्व कॅटेगरीसाठी 55% आणि बाकीच्या ज्या काही कॅटेगरीज आहे ओपन कॅटेगरीसाठी 60% तुम्हाला पासिंगसाठी गरजेचे आहे. नो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणून तुम्ही पेपर पास होण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन जो आहे हे पेपर देऊ शकतात. 75 मार्क्ससाठी तुम्हाला CDP असते बरोबर, आणि 75 मार्क्ससाठी तुम्हाला मॅथ असेल किंवा EVS असेल किंवा लँग्वेजचे जे काही ग्रामर असेल ते क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. 75 मार्क्सची जी काही CDP आहे ती तुम्ही जर बेस्ट केली तर इथेच तुम्हाला 60% किंवा मग 60 मार्क्स जे आहे ते व्यवस्थितपणे मिळून जातात. कारण CDP जी आहे ती कॉमन आहे तिन्ही सब्जेक्टसाठी, लँग्वेज जी असेल त्याच्यासाठी किंवा मग स्पेशल CDP जी असेल तिच्यासाठी बरोबर. तर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला CDP कॉमन असणार आहे. वायगॉस्की पियाजेच्या कन्सेप्ट व्यवस्थितपणे केल्या तुम्हाला CDP व्यवस्थित जाईल. काही टीचर बेस आणि स्टुडंट बेस जे काय आहे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आन्सर जे आहे ते कसं देणार आहे, आपण चाइल्ड सेंटर आन्सर देणार आहोत. हे त्या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. आणि काही क्वेश्चन लॉजिकली विचारलेले असतात जिथे तुम्हाला सोडवायची किंवा सॉल्व करायची गरज नसते, फक्त लॉजिक लावून आन्सर लिहायची गरज असते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं MHTET आणि CTET मधला डिफरन्स काय काय आहे, क्वालिफिकेशन काय असतं, बुक्स कोणते रेफर करायचे आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, डॉक्युमेंट कोणते जोडायचे आहे, सगळं जे काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं. काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. टेलिग्रामला आपलं चॅनल आहे गायत्री गाईड्स नावाचं, ते फॉलो करू शकतात. नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर.